नमस्कार मंडळी, मी अजिता. मंडळी, माझी स्वलिखित पोस्ट इथे मी तुम्हाला ऐकवणार आहे. शीर्षक आहे झाकली मूठ 1,25,00,000ची. मंडळी, आपल्या पिढीने लहानपणी भरपूर मार खाल्ला आहे. मी सुद्धा खूप मार खाल्ला आहे. माझी आई कधी मारली तर म्हणायची, अजिबात आवाज करायचा नाही, ओठावर ओठ. असं वाटायचं ओरडून सांगावं, अगं लागतंय, पण तेवढी हिंमत नव्हती. तेव्हापासूनच सवय लागली. ओठाच्या बाहेर फक्त चांगलं तेवढंच बाहेर पडू लागलं. तिथूनच ती छान सवय लागली. काठीचे छान वळ उठायचे. शाळेमध्ये बाजूची मैत्रीण विचारायची, "राणी हे काय?" मी म्हणायची, "शाळेत येता येता आपटले गं." तेव्हापासूनच झाकली मूठ 1,25,00,000ची आहे हे समजलं. मंडळी, समोरची व्यक्ती बोलण्यामध्ये कितीही हुशार असू दे, दुसऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यामधील गोष्टी काढून घेण्यात कितीही तरबेज असू दे, माझ्याकडे ती व्यक्ती नक्की नापास होते. बघा हां, तुम्हाला पटतं का? आपण आपले प्रॉब्लेम कितीही अगतिकतेने रडून, ओरडून कुणाला सांगितले, तरी आपले प्रॉब्लेम हे आपल्यालाच सोडवावे लागतात. लोकं आपल्या प्रॉब्लेम्सना आपला वीक पॉइंट करून आपल्याशी तसे वागतात. एकदा तुम्ही स्वतःचं दुःख दुसऱ्याच्या स्वाधीन केलात, की तुम्ही बिचारे झालात. प्रत्येकाच्या आयुष्यात एकतरी अत्यंत जवळची व्यक्ती हवी असं आपण म्हणतो. पण ती व्यक्ती स्वतःच्या सोयीनुसार कधी बदलेल हे सांगता येत नाही. काही लोकांना दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये खूपच इंटरेस्ट असतो. किती गोड बोलून चिवटपणे काही गोष्टी काढून घ्यायला बघतात. अशावेळी आपण सुद्धा त्यांच्या दुप्पट चिवट व्हायचं. या लोकांना दुसऱ्यांच्या आयुष्यातील दुःख जाणून घ्यायला खूप आनंद मिळतो. अशा लोकांना मी आंबट शौकीन म्हणते. कुणाचा खांदा रडायला असला की हळवेपणा येतोच, आणि तो जर नसेल तर स्ट्रॉंग व्हायला होतं. त्यामुळे तो खांदा नसलेलाच बरा. प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्यामधील सामर्थ्य कळतं. किंबहुना ती परिस्थिती स्वतःसोबत आपल्यासाठी सामर्थ्य घेऊनच येते. आता मला पटलेल्या, ज्यांचे रिझल्ट्स मला खूप चांगले मिळाले, अशा काही गोष्टी. जे आपल्या हातात नाही, जे आपण बदलू शकत नाही, त्याचा विचार करणं सोडलं पाहिजे. सर्वच प्रॉब्लेम आपण सोडवू शकत नाही. काही प्रॉब्लेम हे काळावर सोडावे लागतात. आपण नेमकं का जगतो आहोत? आपल्या जगण्याचा उद्देश काय आहे? हे एकदा आपल्याला समजलं की आपली सफर योग्य दिशेला होऊ लागते. स्वतःला बिझी ठेवायचं. यामुळे मन गुंतागुंतीमधून बाहेर पडून अर्थपूर्ण कामांकडे वळतं. बागकाम, मॉर्निंग वॉक, ध्यान, घरामध्ये एखादा पाळीव प्राणी असणं, सतत कुणीतरी सोबत असण्यापेक्षा एकटंच कधीकधी समुद्रकिनारी किंवा एखाद्या रस्त्याला गाडीवरून राऊंड मारणं, निसर्गाचे आवाज ऐकणं, यामुळे विचार कमी होतात आणि मन शांत होतं. सर्व काही परफेक्ट असायला हवं असं अजिबात नाही. काही ठिकाणी आपल्याकडून काही अपूर्णता राहते. आपण परफेक्ट असावं हा अट्टाहास सोडला पाहिजे. त्यामध्ये शांती असते. दुःखामुळे माणूस जमिनीवर राहतो. देवाची आठवण राहते. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचे लाड केले पाहिजेत, तुमचे मूड सांभाळायला हवेत, तुम्ही तुम्हाला प्रसन्न ठेवलं पाहिजे, तुम्ही तुम्हाला प्रायोरिटी दिली पाहिजे, तुम्ही स्वतःवर प्रेम केलं पाहिजे. आपली दुःख, आपली वेदना कुणालाही दाखवायची गरज नाही. आपण आपल्या जवळच हलकं व्हायचं, आपल्या जवळच रडायचं. आपण स्वतःचे खूप चांगले मित्र असतो. आपण हसत राहिलो ना, तर पुढे सर्व चांगलं होणारच. मी स्वतः हे सर्व अनुभवलं आहे. 100%. सर्वात महत्त्वाची असते सकारात्मकता. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. मंडळी, नेहमी ना
गांधीजींच्या 3 माकडांसारखं वागायचं. बघू नका, बोलू नका, ऐकू नका. यामुळे ना आपल्या आयुष्यामध्ये शांती राहते आणि झाकली मूठही 1.25 लाखाची राहील. बरोबर? थँक यू. थँक यू सो मच.